नमस्कार मंडळी. मंडळी, आपल्या चॅनलमध्ये आपण नुकतेच 12 व्हिडिओ प्रकाशित केलेले आहेत, ज्यामध्ये आपण सर्व 12 राशी व त्यामधील नक्षत्रांची संपूर्ण माहिती करून घेतलेली आहे, ज्यामुळे प्रत्येक राशीमधील व्यक्तींचं स्वभाव दर्शन, करिअर, आरोग्य याबद्दलची सखोल माहिती आपल्याला मिळायला मदत होते, ज्याचा उपयोग अर्थातच आपल्याला आपलं व्यक्तिमत्व अजून जास्त बहारदार, आकर्षक बनवण्यासाठी, तसेच करिअर निवडण्यासाठी, उच्च शिक्षण घेण्यासाठी होणार आहे. अजूनपर्यंत आपण हे व्हिडिओ पाहिले नसतील तर अवश्य हे व्हिडिओ संपूर्ण पहा. या सर्व व्हिडिओंची लिंक याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. म्हणजे आता आपण सुरू केलेली आहे 27 भागांची राशी चक्रातील सर्व 27 नक्षत्रांची सखोल माहितीची ही मालिका. त्यातला हा 18वा भाग आहे. या प्रत्येक नक्षत्रामध्ये 4 चरण असतात आणि त्या प्रत्येक चरणाबद्दल सुद्धा आपण विस्तृत माहिती या नक्षत्रांच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे अर्थातच आपल्याला आणखीन विस्तृत माहिती आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल, आरोग्याबद्दल, करिअरबद्दल मिळायला मदत होईल. व सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या या नक्षत्रांच्या मंडळींनी कोणती करायची आहे साधना, उपासना, मंत्रपाठ याची सुद्धा माहिती आपण घेणार आहोत. मंडळी, मी वास्तु ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. चला तर मग जाणून घेऊया 27 नक्षत्रांमधील 18वं नक्षत्र ज्येष्ठा या नक्षत्राविषयी. ज्येष्ठा हे नक्षत्र संपूर्णपणे वृश्चिक राशीमध्ये येतं. म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्राचे सर्व 4 चरण वृश्चिक राशीमध्ये येतात. हे राक्षसगणी नक्षत्र आहे आणि या नक्षत्राचा स्वामी ग्रह बुध आहे. त्याचप्रमाणे तत्व पृथ्वी आहे. तर वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह आहे मंगळ. त्यामुळे मंगळ व बुध या 2 ग्रहांचा प्रभाव ज्येष्ठा नक्षत्रावर आपल्याला दिसतो. या नक्षत्राची देवता आहे इंद्र आणि या नक्षत्रामधील नामाक्षर जे आहेत ती नो, या, ई, यू. या नक्षत्राचं चिन्ह आहे तावीज. तावीज जो आपल्या संरक्षणासाठी एक दैवी उपाय म्हणून अंगावर, हातात, कमरेला बांधला जातो. मंडळी, स्वतःला संरक्षण मिळावे व अशुभ शक्तींपासून बचाव व्हावा म्हणून वेद काळापासून हा तावीज अंगावर बांधला जातो. अगदी त्याचप्रमाणे आहेत या मंडळींचे सुद्धा गुणधर्म. म्हणजेच संरक्षण विभागाबद्दल जेवढे आकर्षण या मंडळींना असते तेवढेच आकर्षण यांना गूढ विषयांबद्दल सुद्धा, आधिदैविक शास्त्राबद्दल सुद्धा असते व या विषयामध्ये ही मंडळी कोणत्या ना कोणत्या मार्गाने कार्यरत असतात. या नक्षत्रावर इंद्रदेवाचा प्रभाव असल्यामुळे त्याचा जो गुणधर्म आहे तो म्हणजे राज्यपद, अधिकार, सत्ता आणि ते मिळवण्यासाठी सर्व प्रकारची कार्यपद्धती, कूटनीती, कुटिलता, हट्टीपणा हे गुणधर्म सुद्धा या जातकांमध्ये आढळतात, अर्थात कमी अधिक फरकाने. हे राक्षसगणी क्रूर व अशुभ नक्षत्र आहे, परंतु अशुभ कामासाठी मात्र शुभ आणि अनुकूल आहे. म्हणजे ज्याला आपण ब्लॅक मॅजिक, जारण मारण, वशीकरण म्हणतो. हे नक्षत्र आश्लेषा नक्षत्राप्रमाणे गंडांतर योगावर येतं. त्यामुळे या नक्षत्राच्या लोकांना सतत त्यांच्या कार्याच्या अनुषंगाने काही ना काही अडचणी नेहमीच येताना दिसतात. यासाठी या मंडळींनी ओम इंद्राय नमः या मंत्राचा जप जास्तीत जास्त रोज करावा, जे त्यांच्यासाठी शुभ मानलं जातं. व त्याचमुळे या नक्षत्रावर जन्म घेतल्यावर या नक्षत्राची शांती करण्याचा प्रघात आहे. या मंडळींमध्ये दिसून येणारे शुभ प्रभाव म्हणजे ही मंडळी बुद्धिमान, व्यावहारिक, विवेकी असतात, स्वतःच्या अनुभवाने शिकत असतात व कोणाच्याही आधिपत्याखाली यायला यांना बिलकुल आवडत नाही. कारण स्वतंत्र वृत्तीची ही मंडळी असतात. स्वतःच्या बुद्धी कौशल्याने व अनुभवाच्या जीवावर हे आपल्या आयुष्यात यश व श्रेष्ठता मिळवत असतात. यांची सर्वात मोठी ताकद असते ती म्हणजे त्यांची असामान्य बुद्धिमत्ता व एखाद्या गोष्टीचं विश्लेषण करण्याची क्षमता, एखादा विषय मांडण्याची क्षमता. ज्येष्ठा या शब्दाचा अर्थच मुळात मोठा, ज्येष्ठ. या नक्षत्राची मंडळी दिसण्यामध्ये अत्यंत रुबाबदार असतात, डिसेंट असतात. यांच्या पत्रिकेमध्ये बुधग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल तर ही मंडळी छोट्या मोठ्या गोष्टींवरून सुद्धा एकदम हायपर होताना दिसतात आणि एकदम स्वतःचा मानसिक गोंधळ वाढवतात, चिडचिड करतात. खरं तर यांना माहीत असतं की कोणतीही अडचण आली तर आपल्या बुद्धीच्या जोरावर ती आपण स्वतः सोडवू शकतो. परंतु कुंडलीमधील अशुभ बुधग्रह, मंगळ ग्रह तेवढ्या वेळेमध्ये मानसिक त्रास मात्र वाढवतो आणि ही मंडळी अशा वेळेला नर्वस होतात व स्वतःला हतबल समजतात.
तसं पाहिलं तर ही मंडळी अत्यंत कष्टाळू स्वभावाची असतात. जीवनामधले हर एक प्रश्न आपल्या बुद्धीच्या जोरावर आपण सोडवू शकतो हे माहिती असून सुद्धा बऱ्याचदा गोंधळून जातात आणि त्यामुळेच काही गोष्टींमध्ये गिवअप सुद्धा करतात, सोडून देतात. त्यामुळे यांचे बऱ्याचदा नुकसान होण्याची शक्यता जास्त वाढते. यासाठी सुद्धा यांना चांगल्या उपदेशकाची, समुपदेशनाची, गुरुची, मेंटरची आवश्यकता असते. जुन्या रूढी, परंपरा, रीतिरिवाजांमध्ये अडकून पडायला यांना बिलकुल आवडत नाही. स्वतःचा मार्ग स्वतः निवडतात. स्वतंत्र मताचे आणि विचारांचे असतात. वेळेप्रमाणे आधुनिक विचार आणि आधुनिक जीवनशैली जगायला यांना मनापासून आवडतं. वेळेनुसार स्वतःला बदलायलाही यांना आवडत असतं. यांनी योग्य मार्गदर्शनाखाली जीवनातली ध्येय ठरवली व ती सर्व ध्येय स्वतःच्या व्यक्तिमत्व, बुद्धिमत्ता, कठोर परिश्रम, योग्य अभ्यास यांच्या साहाय्याने सहज प्राप्त करू शकतात. तीही इतरांपेक्षा अधिक प्रमाणात, मोठ्या प्रमाणात आणि लवकर सुद्धा. ही मंडळी इतरांवर दयाभाव दाखवण्यात, लोकांना मदत करण्यात सदैव पुढे असतात. किंबहुना असे करायला यांना मनापासून आवडतं. कुटुंबात मोठी जबाबदारी यांच्या अंगावरती येत असते आणि ही मंडळी सहजपणे पूर्ण सुद्धा करू शकतात. काही वेळेला असाही अनुभव येतो की ही मंडळी कुटुंबात, घरात लहान जरी असली तरी अगदी मोठ्या व्यक्तीप्रमाणे, जसं की कुटुंबातला मोठा भाऊ असतो किंवा आपले वडील असतात, अगदी त्यांच्याप्रमाणे म्हणजेच मोठ्यांच्याच प्रमाणे ही लोक आपल्या अंगावर जबाबदारी घेतात आणि ती यशस्वीपणे पूर्ण सुद्धा करून दाखवतात. संरक्षण विभाग, पोलीस खातं, वरिष्ठ पदावरील अधिकारी, कप्तान, लीडर, तसेच मशिनरी संदर्भातील इंजिनिअरिंग, टेलिकम्युनिकेशन, BPO अशा क्षेत्रामध्ये यांना विशेष यश मिळतं. ज्या क्षेत्रात बोलण्याचा, क्रिएटिव्ह वर्क आणि विविध भाषेचा संबंध येतो अशा क्षेत्रामध्ये यांना यशस्वी करिअर करायची संधी अप्रतिम असते. उदाहरणार्थ शिक्षक, प्राध्यापक, निवेदक, रेडिओ जॉकी, स्टेज परफॉर्मर, मध्यस्थ, एजंट, टूर गाईड, दुभाषी, रिसेप्शनिस्ट, कोणत्याही क्षेत्रातल्या किंवा विषयातील कन्सल्टंट, ज्योतिषी, तसेच ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन, छपाई, सोशल मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट्स, लेखन, चित्रकला, चित्रकार, फोटोग्राफी, ब्लॉग रायटर, ॲडमिनिस्ट्रेशन ही क्षेत्रसुद्धा ही मंडळी खूप चांगल्या प्रकारे यशस्वी करून दाखवतात. तर राजकारणात सुद्धा यांना रस आणि यशसुद्धा असते. गूढविद्येची सुद्धा आवड असते. त्यामध्ये सुद्धा करिअर करायला यांना आवडतं व चांगलं यशसुद्धा खेचून आणतात. लोकांशी संबंध प्रस्थापित करणं, कारण बुधाचा संबंधच आहे बोलणं, त्याचप्रमाणे नवीन संबंध वाढवणं, नेटवर्किंगची कला आत्मसात करणं, यामध्ये जर आपण म्हणजे या मंडळींनी अगदी मनापासून काम केलं तर आपल्या यशाचा आलेख फार उंच जाणारा असतो. खूप चांगले यशस्वी आयुष्य आपल्या मंडळींना प्राप्त होतं. तसेच एखाद्या कलाकौशल्याच्या कामात आपण स्वतःला झोकून सुद्धा देत आहात तर आपल्या मानसिक त्यापासून मिळणारा जो आनंद आहे, उत्साह, चैतन्य याचा सुंदर अनुभव ही मंडळी घेऊ शकतात. यामुळेच डिप्रेशन, भीती, स्ट्रेस, आत्मविश्वासाची कमतरता यावर अगदी सहज मात करू शकतात. कारण या मंडळींमध्ये क्रिएटिव्हिटी, कल्पनाशक्ती अत्यंत उत्तम प्रकारे भरलेली असते. यांच्या आरोग्याचा विचार करता घशाचे आजार, श्वसन इंद्रियांचे आजार, लंग्स इन्फेक्शन, सर्दी, खोकला, कफ, थायरॉइड, अगदी TB सारखे आजार, रक्तदोष, पित्त, वातदोष, नसांचे आजार, न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स या संदर्भामध्ये मात्र काळजी घेणं गरजेचं असतं. आध्यात्मिक उपासनेमध्ये या मंडळींनी इंद्रदेवाची उपासना ओम इंद्राय नमः या मंत्राचा रोज जप करून करावी. तर सोबत ओम गंग गणपतये नमः, ओम विष्णवे नमः या मंत्रांचा सुद्धा जप अवश्य करावा. एक माळ पुरेसा. विष्णू सहस्त्रनामावली, गणपती अथर्वशीर्ष, संकटनाशक गणपती स्तोत्र यांचे पठण या मंडळीने नेहमी सुरू ठेवावं. या मंडळींनी अंगावर गणेश रुद्राक्ष, 6मुखी रुद्राक्ष धारण करणं उत्तम समजलं जातं. तर आपल्या देवपूजेमध्ये सुदर्शन यंत्र, सिद्धी गणेश यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र यांची सुद्धा अवश्य स्थापना करावी. त्याचं रोज पूजन करावं, दर्शन घ्यावं. या नक्षत्रात 4 चरण येतात आणि त्या 4 चरणांनुसार सुद्धा थोडासा फरक यांच्या स्वभावात दिसतो. ज्यांचा जन्म पहिल्या चरणामध्ये झालेला आहे ही मंडळी कुटुंबाच्या प्रती अत्यंत संवेदनशील असतात. कुटुंबाची काहीही कामं ही मंडळी मनापासून करतात. दुसऱ्या चरणामध्ये जन्म झालेली मंडळी ही कोणत्याही विषयात अत्यंत जबाबदारीने वागणारी असतात आणि भविष्याचा विचार करून वर्तमानामध्ये निर्णय घेणारे असतात. स्वतःच्या मतानुसार निर्णय घ्यायला या मंडळींना प्रहार आवडतो.
नवीन बदल लगेच स्वीकारत नाहीत, काहीशी रिजिड स्वभावाची असतात. तर तिसऱ्या चरणामध्ये जन्म घेतलेली मंडळी ही समाजसेवा, मानवतावाद अशा क्षेत्रामध्ये काम करणं पसंत करतात. चौथ्या चरणातली मंडळी स्वतःचा व्यक्तिमत्व आणि सर्वांगीण विकासासाठी सतत विचार करणारी, काम करणारी, धडपडणारी असतात. त्यासाठी वाटेल ते कष्ट घेण्याची यांची तयारी असते. नवनवीन गोष्टी शिकण्याची तयारी असते. तर मंडळी, ही होती ज्येष्ठा नक्षत्राची माहिती. पुढच्या भागामध्ये धनु राशीमधील येणारं मूळ नक्षत्र त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर आजचा हा विषय कसा वाटला अवश्य कळवा. मंडळी, आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केलेत. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं चैतन्य लहरी जे ₹330 फोनपे करून आपण मागवू शकता. तर श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा 700 ओव्यांचा परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांचा ग्रंथ ₹151 आणि अष्टोत्तर शतनामावली ज्यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्त्वाचे ग्रह यांची 108 नावं संकलित केली आहे. हे पुस्तक सुद्धा ₹151 फोनपे करून आपण मागवू शकता. त्यासाठी आमचा जो संपर्क नंबर आहे 9892156163 या नंबरवर आपण फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. तसेच आपल्याला आपल्या ज्योतिष किंवा वास्तू विषयातील सशुल्क मार्गदर्शन जे आम्ही ऑनलाईन पद्धतीने करत असतो ते घ्यायचं असेल तरी सुद्धा आमच्या याच नंबरवर आपण, हा नंबर थंबनेलवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो, यावर व्हॉट्सअप मेसेज करून आपण माहिती घ्या कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता. अर्थात हे ऑनलाईन म्हणजे फोनवरूनच कन्सल्टेशन केलं जातं. त्याचप्रकारे विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र सुद्धा आपल्याला घरपोच मागवायची असतील तर व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि अवश्य आपली ऑर्डर बुक करा. तर मंडळी, भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत कळावे लोभ असावा. धन्यवाद.